नमस्कार, मी विशाखा माळी. तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय MPSC ग्रुप सी मेन्सचे 2023 या वर्षी झालेली त्याचे पेपर 2 आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय पॉलिटीचे क्वेश्चन्स. ओके, तर ह्या एक्झाम 2023च्या एक्झाममध्ये पॉलिटीचे सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले होते. तर आपण ते आज कवर करतोय मेन्सचे एक्झामचे घटक क चे. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. आपण आपल्या चॅनलवर सर्व टॉपिक वाईज नोट्स कवर करत असतो आणि PYQ पण घेत असतो. तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात. आपण बरेच सर्व टॉपिक कवर केलेले आहेत आपल्या नोट्सच्या माध्यमातून, की जे तुम्हाला समजायला एकदम सोप्या भाषेत जातं. चला मग सुरू करूया आजच्या सेशनला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदीवर जोड्या लावा. इथे आपल्याला जोड्या लावा प्रश्न विचारला गेलेला आहे. इथे आपल्याला लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ह्याविषयी आपण एक शॉर्ट्स बनवलेली आहे की त्याच्यामध्ये आपण सर्व कलमे कवर केलेली आहेत आणि लोकसेवा हक्क अधिनियम हे काय आहे ते आपण आपल्या नोट्सच्या माध्यमातून आपण ती शॉर्ट्समध्ये समजून घेतलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच ते शॉर्ट्स बघू शकतात आपल्या यशस्वी शाळेच्या चॅनलवर. तर चला मग आन्सर बघूया. कलम 7 ही लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा कलम 7 मध्ये तरतूद केलेली आहे. तसंच कलम 10 मध्ये शास्तीची तरतूद केलेली आहे. कलम 13 मध्ये महाराष्ट्र राज्य हक्क आयोग गठीत करणे त्याची तरतूद केलेली आहे. आणि कलम 20 मध्ये नियत कालमर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे ही तरतूद केलेली आहे. आपलं उत्तर येतंय 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार जोड्या लावा. आता इथे आपल्याला विचारलंय RTI विषय, महाराष्ट्र अधिकार अधिनियम 2005 आणि त्याची कलमे विचारलेली आहे आणि त्या कलम्याची तरतूद विचारलेली आहे. तर बघूया. कलम 4 मध्ये सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने त्याची तरतूद केलेली आहे. कलम 3 मध्ये विनंतीचा अर्ज निकालात काढणे याची तरतूद केलेली आहे. तसंच कलम 9 मध्ये विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची तरतूद केलेली आहे. आणि तसंच कलम 15 मध्ये राज्य माहिती आयोग गठीत करणे त्याची तरतूद केलेली आहे. तर आपल्याला विचारलं होतं माहिती अधिकार अधिनियम 2005. तर आपलं उत्तर येतंय 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, तर ह्या प्रश्नामध्ये पण त्यांनी सेम माहिती अधिकार अधिनियम 2005 विशेष प्रश्न विचारलेला आहे ह्याच टॉपिकवर. तर बघूया. हा आपला एक इम्पॉर्टंट टॉपिक म्हणू शकतो आपण. तर हा आपण नक्कीच पूर्ण कवर केलेला असावा. पुढे बघूया. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 देशातील सर्व लोकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. तर हे वाक्य चुकीचं आहे. सर्व देशांमध्ये राहणारे सर्व लोकांना नाही, फक्त भारत देशाचे नागरिक, की ज्याची तरतूद आहे कलम 3 मध्ये. कलम 3 मध्ये सांगितलेलं काय की भारताचे नागरिकच माहिती अधिकार प्रदान करू शकतो. भारतात राहणारे जे परदेशी व्यक्ती आहे त्यांना हा नियम लागू पडत नाही. हा अधिनियम लागू पडत नाही. तर पहिलं विधान चुकीचं आहे. माहितीचा अधिकारात कागदपत्रे, नोंदी तपासण्याचा अधिकार ते समाविष्ट आहे. तर हे बरोबर आहे. तर आपलं उत्तर येतंय 2. विधान B 2 बरोबर आणि 1 चूक. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट करते? तर कुठले अनुच्छेद? वरील सर्व अनुच्छेद. अनुच्छेद 44, अनुच्छेद 23, आर्टिकल 30 आणि आर्टिकल 28 हे सर्व याच्यात धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट करण्याची तरतूद केलेली आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न बघूया. ओके, जोड्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर बघूया.
नागरिकत्वा संबंधित तदर्थ समिती, तर हे कोणी मांडली? ही मांडली एस वरदाचारीनी. प्रेस गॅलरी समिती की जे मांडली आहे उषानाथ सेन यांनी. राष्ट्रीय ध्वजासंबंधी सदर्थ समिती मांडली आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. आणि मूलभूत अधिकार उपसमिती की जे मांडली आहे JB कृपलानी यांनी. आपलं उत्तर येत आहे 1. पुढे बघूया. केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकते? तर कलम 256 नुसार निर्देश देऊ शकते. बघूया. खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? ओके, तर बघूया. अनुच्छेद आर्टिकल 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये, बरोबर आहे. आर्टिकल 163 मुख्यमंत्र्याचा शपथविधी, तर हे चुकीचं आहे. आर्टिकल 163 हे कशासाठी आहे? मंत्री परिषदेची मदत व सल्ला. तसंच बघूया, पुढचं बघून घेऊया. अनुच्छेद 164 की ज्याच्यात सांगितलेलं आहे राज्य मंत्र्यांशी संबंधित तरतुदे. आर्टिकल 166 बरोबर आहे. आर्टिकल 166 राज्य सरकारचा कारभार, हे पण बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांचा जो शपथविधी आहे तो आर्टिकल 163 मध्ये ची तरतूद आहे. आणि आर्टिकल 163 मध्ये आपल्याला मंत्री परिषदेची मदत व सल्ला ही तरतूद केलेली आहे. ओके, आपलं उत्तर येत आहे 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विधाने वाचा आणि चुकीची विधाने निवडा. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला चुकीची विधाने निवडायची आहे. बघूया. संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते अनुच्छेद 245 मध्ये म्हटलेलं आहे. बरोबर आहे. संसदेला काही अतिरिक्त न्यायालयाने स्थापन करण्याचा अधिकार आहे, हे असं आर्टिकल 247 मध्ये म्हटलं आहे. अगदी बरोबर आहे. कायद्याचे अवशिष्ट अधिकार हे अनुच्छेद 248 मध्ये तरतूद केलेले आहे. बरोबर आहे. संसदेचा कर लावण्याचा अधिकार हा अनुच्छेद 246 मध्ये तरतूद केलेला आहे, तर हे चुकीचं आहे. ओके, पुढे बघूया. खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीचे आहे? तर याच्यामध्ये आपलं उत्तर येत आहे की ABC अनुच्छेद 43, आर्टिकल 47 आणि आर्टिकल 48 ABC आपलं उत्तर येत आहे की हे तिघही आर्टिकलमध्ये गांधीवादी विचारसरणी आधारित आहे. पुढे बघूया. ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्ट ठराव कधी संमत केला? तर हा उद्दिष्ट ठराव संमत झाला आहे 22 जानेवारी 1947. आणि हा ठराव कोणी मांडला? हा ठराव मांडला जवाहरलाल नेहरू यांनी. केव्हा मांडला होता? तो मांडला 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946 मध्ये हा ठराव जवाहरलाल नेहरूंनी मांडला की जो संमत करण्यात आला 22 जानेवारी 1947 मध्ये. बघूया पुढे. मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथने ओळखा. ओके, आपल्याला इथे योग्य कथने ओळखायची आहे. तर 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सदर स्वर्णसिंग समितीची स्थापना केली. अगदी बरोबर आहे. वय 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे जोडण्यात आलेले आहे. तर हे चुकीचं आहे. तर आपलं उत्तर येते फक्त A बरोबर. ओके, पुढे बघूया.
खालीलपैकी कोणती जोडी ही जुळत नाही? आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. बघूया. शोषण विरुद्ध अधिकार आर्टिकल 23 ते 24 बरोबर आहे. संविधानिक उपायाचा अधिकार 30 to 35 अगदी बरोबर आहे. तसं बघूया पुढे. धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार हा 19 to 22 हे चुकीचं आहे. आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार हा कलम 29 ते 30 दरम्यान आहे. तर अगदी बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्या चुकीची जोडी ओळखायची होती की जी आहे 3. पुढे बघूया. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 खालीलपैकी कोणत्या घटनाच्या संरक्षण करण्यात आलेले आहे? कुठल्या घटकाचे संरक्षण करण्यात आलेले आहे? तर बघूया. अल्पसंख्याक वर्गाच्या हितासाठीचे संरक्षण. ओके. आता हा या अनुच्छेद 29 खालीलपैकी कोणत्या घटकाचे, ओके, आपल्याला फक्त विचारले घटकाचे, तो घटक एकच असू शकतो. म्हणून आपण हे आणि हे उत्तर ऑप्शन असंच एलिमिनेट करू शकत होतो. तर उत्तर ए नाही तर बी याच्यामधून येईल. तर आपण बी पण चुकीचं आहे. आपलं उत्तर येतं आहे ए. फक्त अल्पसंख्याक वर्गाच्या हितासंबंधीचे संरक्षण करणे. राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत. तर हे कुठले विधिविषयक अधिकार राज्यपालांना आहे? तर आपण बघूया. राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे अगदी बरोबर आहे. विधानसभा विसर्जित करणे हे पण बरोबर आहे. आणि अध्यादेश जारी करणे हे पण बरोबर आहे. तर हे सर्व राज्यपालांचे विधिविषयक अधिकार आहेत. आपलं उत्तर येतं आहे 1. तसंच पुढे बघूया. पुढचा क्वेश्चन बघूया. भारताच्या संसदेने 2001 कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केलेली आहे? तर 2026 ह्या वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखादा विधेयकांवरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवतं? तर संसदेचे संयुक्त अधिवेशन हे भारताचे राष्ट्रपती बोलवतात. तसंच बघूया पुढचा प्रश्न. राज्यपालांच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणता मॉडेल स्वीकार केलेला आहे? तर संविधान सभेने कॅनेडियन मॉडेल हा स्वीकार केलेला आहे. लास्ट प्रश्न बघतोय आता आपण पॉलिटीचा. बघूया. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख केलेला आहे? तर अनुच्छेद 1 तर आपण आपले पॉलिटी या विषयाचे क्वेश्चन संपलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.